श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण घेणार आहोत आषाढी अमावस्या किंवा गतहरी अमावस्या, तर दीप अमावस्या. तर या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत किंवा या विषयावर आपण सविस्तर आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर अमावस्या, आषाढी अमावस्या म्हणजे काय किंवा दीप अमावस्या म्हणजे काय, तर त्या दिवशी तुम्हाला दिव्यांचं पूजन कशा प्रकारे करायचं आहे. तर आषाढी अमावस्या म्हणजे काय, तर आषाढ महिना संपून जी अमावस्या लागते त्याला आषाढी अमावस्या असे म्हणतात. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला आषाढी अमावस्या असे म्हणतात. तर या अमावस्येला आपल्याला दीप अमावस्या असे पण म्हणतात का, तर त्या दिवशी दिव्यांचे पूजन सगळीकडे केले जाते. आपल्या महाराष्ट्रात तर बहुतेक ठिकाणी आषाढी अमावस्येला दीपपूजन केले जाते. तर आता हे दीपपूजन आपल्याला कशा प्रकारे करतात किंवा आता या महिन्यापासून आता आषाढ महिना संपल्यावर श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर ह्या दिवशी दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येला तर आपल्याला काय करायचं आहे, आता सणांची सुरुवात होणार आहे त्याआधी आपल्याला दिवे जे असतात सगळे आपल्या घरातले, तर सणांसाठी आपल्याला सगळे दिवे वगैरे पणत्या वगैरे लागत असतात. तर त्यासाठी आपल्याला सगळ्या दिव्यांची स्वच्छता करायची आहे सगळ्यात पहिलं तर. कारण की हा पवित्र श्रावण महिना आहे. ह्या महिन्यात आपल्याला सगळी स्वच्छता करूनच आपल्याला या महिन्याचं स्वागत करायचं आहे. दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे, तर श्रावणाचं स्वागत करायचं आहे आपल्याला. श्रावण महिन्याचं स्वागत करायचं आहे. म्हणजे ते कसं करायचं आहे, आता श्रावण महिना लवकरच लागणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला धार्मिक सण म्हणजे व्रत वगैरे काही असतात, त्यासाठी आपल्याला दिवे आधीच तयार करून ठेवायचे, म्हणजे स्वच्छ करून ठेवायचे. तर त्यासाठी आताही आपल्याला दीप अमावस्येची सुरुवात करायची आहे. तर दीप अमावस्येचं महत्त्व म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याला घरात आणायची आपल्या. तर दीप म्हणजे आपल्या अंधारातून उजेडाकडे नेणारं प्रतीक आहे. पावसाळ्यातील गडद अंधार आणि घरातील नकारात्मकता दूर करून आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला दीप अमावस्येचं म्हणजे दिव्यांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला ह्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची आहे, सगळ्यात तर पहिले आपल्याला दिव्यांची स्वच्छता करायची आहे. या दिवशी सकाळी आपल्याला उठून समया वगैरे किंवा घरात जितके काही दिवे असतील सगळे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. अगदी म्हणजे आपल्याला पणत्या पण घ्यायच्या आहेत. आपण दिवाळीत वगैरे मांडतो त्या पणत्याही घ्यायच्यात, कारण की त्यातूनही आपल्याला छानसा असा प्रकाश मिळत असतो. त्यामुळे आपल्याला सगळे दिवे घरातले घ्यायचे आहेत, ते स्वच्छ करायचे आहेत. अगदी स्वच्छ गरम पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची आहे, तर आपल्याला एका छानपैकी जिथे आपल्याला पूजा करायची आहे तिथे स्वच्छ पुसून घ्यायचे आपल्याला. ज्या जागी आपण दिवे मांडणार आहोत त्या ठिकाणी, तर त्याच्याभोवती आपल्याला आता जी जागा आपण पुसून घेतलेली तिथे आपल्याला पाट ठेवायचा आहे. त्या पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे छानपैकी. आणि रांगोळी काढल्यावर आपल्याला मग आता काय करायचं आहे, त्याच्यावर एक वस्त्र अंतरायचे आहे स्वच्छ वस्त्रावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला सगळे दिवे स्वच्छ पुसून तुम्हाला तुपाणी लावायचे असतील तर तुपांच्या वाती करा किंवा तेलाच्या वाती करून तुम्ही ते दिवे आपल्याला सगळे लावायचे आहेत. तर आता आपल्याला तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावून झाले की आता आपल्याला त्या दिव्यांना हळद कुंकू व्हायचं आहे. हळद कुंकू वाहून झाले की आपल्याला अक्षदा आणि व्हायचे आहेत, फुलं व्हायची आहेत. आणि मग आपल्याला दिव्यांचा पण गंध वगैरे लावून आपल्याला पूजा करायची आहे. आणि मग तूप किंवा तेलाचे दिवे लावून आपण आरती करायची त्या दिव्यांची पण आपण आज आरती करायची आहे. तर आता ह्यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर आता तो मंत्र माझाही पाठ नाही आहे, त्यामुळे मी पण बघूनच म्हणणार आहे. तर तुम्ही तो मंत्र जाणून घ्या. दीप सूर्याग्नी रूपत्स्व तेजसा तेज उत्तमम गृहाण मकृता पूजा सर्व कामप्रदो भव. हा मंत्र आपल्याला दिव्यांकडे बोलून म्हणायचा आहे आणि आपल्याला सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी आपल्या घरातल्या लहान मुलांना पण औक्षण करतात, म्हणजे पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे. काही ठिकाणी असते किंवा काही ठिकाणी नसते. तर आता आमच्याही इकडे बऱ्याच ठिकाणी लहान मुलांचं औक्षण वगैरे करत नाहीत, पण प्रत्येकाच्या घरात जी प्रथा आहे ती तुम्ही करा. पण हे जरी नसतील करत तरी तुम्ही ही प्रथा चालू केली तरी चालेल, कारण की याच्याने आपल्या मुलांचं रक्षणच होणार आहे. आपण वाईट काय करत नसतो. तर ह्या दिवशी पितृदोष जाण्यासाठी आपल्याला म्हणजे मुलांच्या संरक्षणासाठी वगैरे आपल्याला मुलांचं औक्षण करायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला बरेचसे उपायही करायचे. ते उपाय पण मी तुम्हाला दिव्यांचं सगळं पूजाविधी झाल्यावर आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे विशेषतः तुम्ही पुरणपोळीचा करू शकता किंवा कसलाही करू शकता. कुठल्याही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो.
पण महत्त्व काय? दिव्यांचं पूजन करणं. तर तुम्हाला गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची. आरती पण आपण मनोभावे करायची आहे. त्यानंतर मी सांगितलेला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर या दिवशी काही ठिकाणी कणकीचे दिवे पण करतात, म्हणजे गोड कणकीचे दिवे करतात. कणकीमध्ये गूळ घालून तर ते कणकीचे दिवे करून मुलांचं औक्षण करतात किंवा देवाचंही औक्षण करतात ह्या दिवशी. तर आपल्याला आता आणखीन एक प्रार्थना करायची आहे देवांना. आपल्याला शुभं करोती म्हणायची आहे. तर शुभं करोती का म्हणायची आहे? तर त्यातही आपण दिव्यांबद्दल आपण आपली सगळी भावना हे व्यक्त करायची आहे. म्हणून आपल्याला शुभं करोती म्हणायचे आहे. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा, हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर तुम्ही शुभं करोती पण म्हणायची आहे. दीप अमावस्येची पारंपरिक कथा वाचायची आहे. ती कथा आपल्याला कशावरही अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही गुगलवर पण ती कथा काढू शकता. तर ती कथा आपल्याला बोलायची आहे. औक्षण पण करायचं आहे. तर त्या औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे? आपल्याला मुलगा मुलगी हा मतभेद करायचा नाही. आपण घरातील सगळ्या लहान मुलांचं औक्षण करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला घरातल्या लहान मुलाला आपलं पाटावर बसवायचं आहे. स्वच्छ पाटावर आपल्याला त्याला बसवायचं आहे. त्यामुळे आणि त्याला आपल्याला वंशाचा दिवा, म्हणजे वंश आपल्याला घराला दिलेला आहे देवाने, म्हणून आपण त्याला ओवाळायचं आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनाही तुम्ही, मुलगी पण वंशाचा दिवाच असते. आपल्या घरात जन्मल्यावर आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्हाला सगळ्यांना, सर्व मुलांना तुम्हाला औक्षण करायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या मुलांना पाठावर बसवायचं आहे. पाठावर बसवल्यावर तुम्हाला मनोभावे औक्षण करायचं आहे. आणि औक्षण करताना आपल्याला आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे, की बाबा माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभू देत. असं करून आपल्याला मुलांचं औक्षण करायचं आहे. ह्या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. ह्या दिवशी आपल्याला बिनमिठाचा भात शिजवायचा आहे. बिनमिठाचा भात शिजवून आपल्याला आपल्या घरात कितीही मुलं असू देत, 1 असू दे, 4 असू दे, 5 असू दे, घरातील जेवढी मुलं असतील तेवढ्यांना तुम्ही बिनमिठाचा भात शिजवून ठेवायचा आहे. आणि सकाळी 12च्या आधी आपल्याला हे करायचं आहे. आणि हे सगळं करायचं आहे आपल्याला 12 तारखेला. 12 तारखेला दीप अमावस्या आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर बिनमिठाचा भात उतरून आपल्याला तो एका डिशमध्ये घ्यायचा आहे. आणि डिशमध्ये घेऊन 7 वेळा आपल्याला आपल्या मुलावरनं तो उतरवायचा आहे. आणि तो आपल्याला पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे. त्याने काय होणार आहे, मुलांमधील नकारात्मक जी शक्ती असते किंवा या दिवशी या अमावस्याला जी नकारात्मकता असते आपल्याकडे, तर ती आपल्या मुलांवरनं कमी होण्याचा प्रयत्न करतो आपण, म्हणजे हे सगळे उपाय करून. तर तुम्ही बिनमिठाचा भात हा तुमच्या मुलावरनं उतरवायचा आहे. तर या दिवशी आपल्याला मुलांचं औक्षण का करायचं आहे? अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीच्या वातावरणात नकारात्मकता ही खूप असते. तर ही नकारात्मकता, या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या मुलांवर कमी व्हावा, म्हणून आपल्याला त्यांच्या आयुष्यासाठी सुख, म्हणजे त्यांच्या आयुष्यावर ईश्वराची कृपा होण्यासाठी, किंवा ती नकारात्मकता अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीची जी नकारात्मकता असते ती कमी होण्यासाठी आपल्याला मुलांचं औक्षण करायचं आहे. आपल्या मुलांची वाईट नजरेतून मुक्तता व्हावी, किंवा वाईट नजर असलेल्या माणसांपासून त्यांना संरक्षण भेटावं, म्हणून आपल्याला हे म्हणजे औक्षण करायचं आहे. आणि आपण जो भात उतरवून टाकणार आहे मुलांवर, तर त्याच्यामुळे पण हेच होणार आहे. आपल्या मुलांवर जी नकारात्मकता किंवा ज्यांची वाईट नजर बसते, तर ती आपण जेव्हा 7 वेळा भात उतरवणार आहोत, त्यातून ही नकारात्मकता निघून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काही म्हणजे उपाय पण करायचे आहेत, म्हणजे जे धार्मिक जे उपाय असतात काही, ते आपल्याला करायचे आहेत. सगळ्यात पहिलं तर काय करायचं आहे आपल्याला, घरातील नकारात्मकता, दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला, म्हणजे पितृकृपा मिळवण्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर ते काय करायचे आहेत आपल्याला? तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला पिंपळाच्या किंवा तुळशीची पूजा करायची आहे. तर ती कशा पद्धतीने करायची आहे? या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. कसला? आपण तेलाचा नाही, तुपाचाच दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला. तर यामुळे काय होणार आहे आपल्याला, आणि एक प्रदक्षिणा आपल्याला झाडाभोवती घालायची आहे पिंपळाच्या किंवा तुळशीच्या. त्यामुळे आपल्याला ग्रहदोष शांत होणार आहे त्यातनं आपले. ज्यांना ग्रहदोष आहेत, तर त्यांनी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि एक प्रदक्षिणा घाला. तर संध्याकाळी आपल्याला काय करायचे, दिवे लागण्याच्या वेळी आपण दिवाबत्ती करताना आपण घराच्या मुख्यद्वाराजवळ पण दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे. अगदी घराच्या बरोबर मुख्यद्वाराजवळ दोन्ही साईडला 2 दिवे लावल्यावर, तर त्याने काय होणार आहे, तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाणार आहे आणि घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदणार आहे.
तर तुम्ही हा उपाय करायचाच आहे. तुम्ही 2 दिवे आपल्या दाराच्या बाहेर लावायचे. तर अमावस्या ही पितरांची पण तिथी आहे. त्यामुळे आपण या दिवशी पितरांनाही आपल्याला जेवढं दानधर्म करता येईल तेवढं पितरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला दानधर्म करायचे आहेत ह्या दिवशी. म्हणजे तुम्ही काहीही दानधर्म करू शकता. तुम्ही अन्नदान करू शकता. तुम्ही काहीही करू शकता किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे, अन्न किंवा जे लागतं ते म्हणजे धान्य किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्ही दान करू शकता. त्यामुळे तुमचा पितृदोष हा कमी होणार आहे. एकदम हे होत नाही, तो कमी होणार आहे. त्यामुळे आपल्या या दिवशी पितृदोषासाठी आपल्याला दानधर्म करायचा आहे. तर आता आपण हे जाणून घेऊयात, या दिवशी कणकेचे दिवे आपल्याला कसे बनवायचे आहेत. लहान मुलांचं औक्षण करण्यासाठी आपण जे दिवे बनवणार आहोत ते कसे बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी, उकळवलेलं पाणी घ्यायचं आहे. त्यात आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ चांगला विरघळला की तुम्हाला त्यात कणिक घालायची आहे. म्हणजे आपली गव्हाचं पीठ वगैरे घालायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ते आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला 5 दिवे बनवायचे आहेत. 5 दिवे बनवल्यावर ते दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही कुकरमध्ये उकडवू शकता किंवा चाळणीतही उकडवू शकता. तर ते दिवे उकडल्यावर तुम्ही त्यात तूप किंवा तेल घालून त्या 5 दिव्यांनी उकडल्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला ते दिवे तयार करायचे आहेत पूजेसाठी. आणि आता त्या 5 दिव्यांनी आपल्या मुलांचे आपल्याला औक्षण करायचे आहे. तर तुम्हाला समजलं असेल आता दिवे कसे बनवायचे, म्हणजे औक्षण कसं करायचं मुलांचं आणि दीपपूजन कसं करायचं हेही तुम्हाला समजलं असेल. अगदी सोप्या भाषेत सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.